पुढच्या बातमीकडे संदीप राऊत यांना पाठवलेल्या ईडीच्या नोटीशीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस यांची अफजल खानाशी तुलना करत राज्यात निजामशाही आहे का असा खडा सवालही त्यांनी केलाय। तर जे डरपोक होते ते तुमच्या कळपात गेलेत असा घणाघात सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा केलाय। अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधान मोदींनी त्यांना सरकारच्या जेलमध्ये टाकलं असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांसह भाजपला उपरोधिक टोला लगावला। संदीप राऊतांना नोटीस आली आहे, मला माहिती आहे। त्यांचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय, आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली याविषयी ईडी नोटीस पाठवली। किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे हे। काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्ता खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली आहे? 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवताय व्यवहारासाठी का? तुम्ही काय करता? चिंचोके खाता? तुमची बायका परत परदेशात जाऊन राहतायत लंडनमध्ये 2-2, 3-3, 4-4 महिने विला घेऊन स्वतःचे। कुठून आले पैसे? हे जे घर आहे ना, हे डरपोक लोकांचं घर नाहीये। आमच्या रक्तात शिवसेना आहे। काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल, स्वाभिमानी मराठी माणसा होता। हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे, डरपोक लोकांचा नाही। जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले, आम्ही नाही जाणार। डेप्युटी सीएम मांडीवर, या मांडीवरती अजित पवार, या मांडीवरती हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल। काय सांगताय तुम्ही मला? रामाची पूजा करता सत्यवचनी, रामच तुमचा वध करणार आहे।